वाट लागली र वाट लागली, ऑस्ट्रेलिया तुमची वाट लागली. होय मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची वाट लागलेली आहे. T20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर पडलेला आहे. मित्रांनो, ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून जो अपमान केला होता ना, त्याचा हा शाप आहे. त्यावेळेसपासून ऑस्ट्रेलिया कुठलीही ICC टुर्नामेंट असो जिंकलेला नाही आहे. मग तो गेल्या वेळेचा 20चा वर्ल्ड कप असो, चॅम्पियन ट्रॉफी असो किंवा WTCचं फायनल असो, ऑस्ट्रेलिया हारलेला आहे. शाप आहे त्याला त्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा. काल परवा मित्रांनो, झिम्बाब्वेनं लोळवलं होतं त्यांना कुत्र्यावानी, आणि आता श्रीलंकेनेही लोळवलेलं आहे. काय हाल झाले तुमचे बघा. पाकिस्तानच्याही मध्ये सिरीज होती, त्यांनीही तुम्हाला लोळवलेलं आहे. काय झालेलं आहे, अपमान करू नये ट्रॉफीचा. ज्या ट्रॉफीसाठी आम्ही रडलो होतो, ती ट्रॉफी जिंकण्यासाठी, ती ट्रॉफी तुम्ही जिंकून त्याच्यावर पाय ठेवून त्याचा अपमान केला तुम्ही. त्याचा हा शाप आहे तुम्हाला. मित्रांनो, कालच्या मॅचमध्ये श्रीलंकेसोबत खेळताना ऑस्ट्रेलियाने सुरुवात तर खूप चांगली केली होती. 8 ओव्हरमध्ये तिने 100 रन काढले होते. पण त्याच्यानंतर श्रीलंकेचा कमबॅक सुरू झाला. जबरदस्त बॉलिंग केली त्यांनी आणि त्यांना 181वर ऑल आऊट करून टाकलं. 13चं ॲव्हरेज होतं सुरुवातीला 8 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचं. दोन्ही ओपनरनं 50 केली होती, हेड आणि मार्शनं. तरी देखील श्रीलंकेनं कमबॅक करून त्यांना ऑल आऊट करून टाकलं आणि प्रत्युत्तरामध्ये श्रीलंकेची जबरदस्त बॅटिंग झाली. निशंकानं तर शतक केलं मित्रांनो 52 बॉलमध्ये. या वर्ल्ड कपचं पहिलं शतक निशंकाच्या नावावर झालं. 52 बॉलमध्ये जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी आणि त्याच्यासोबत मेंडिसनंही 50 केली आणि या जोरावर ऑस्ट्रेलियाला लोळवलं ते. फक्त 18 ओव्हरमध्ये 181 रनचं लक्ष्य पार केलं. जबरदस्त मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं आहे का ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडलेला वर्ल्ड कपमध्ये? पण यावेळेस असं घडलेलं आहे. या वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा हा परिणाम आहे. मित्रांनो, आपणच बदला घ्यायला उत्सुक नव्हतो, श्रीलंकाही बदला घ्यायला उत्सुक होती. आपला चान्स भेटला नाही खेळायला आपल्याला ऑस्ट्रेलियासोबत. श्रीलंकेला भेटला आणि श्रीलंकेनं बरोबर वचपा काढला आणि ऑस्ट्रेलियाला लोळवलं मित्रांनो. जबरदस्त मॅच झाली. ऑस्ट्रेलिया बाहेर पडला. हा खूप चांगलं झालं सगळ्यांसाठीच. झिम्बाब्वेची आज एक मॅच आहे आणि झिम्बाब्वेनंतर एक मॅच आहे. झिम्बाब्वेची आज आयर्लंडसोबत मॅच आहे. झिम्बाब्वे आज जिंकला की ऑस्ट्रेलिया कायमचाच बाहेर पडला जवळपास या वर्ल्ड कपमधून. थोडे बहुत चान्स आहेत ऑस्ट्रेलियाचे, पण मला वाटत नाही आता ऑस्ट्रेलियावर येऊ शकतो, कारण झिम्बाब्वेला 2 मॅचपैकी फक्त 1 मॅच जिंकायची आहे आणि तो जिंकला की ऑस्ट्रेलिया बाहेर. जबरदस्त प्रदर्शन राहिलं मित्रांनो. यावेळेस झिम्बाब्वेनं जबरदस्त हरवलं. वाटलंच होतं, कारण झिम्बाब्वेनं हरवलं म्हणजे श्रीलंका तर हरवणारच. आणि याच्या अगोदर पाकिस्ताननेही तुम्हाला हरवलंच होतं ना. काय राहिलं नाही ऑस्ट्रेलियामध्ये. आता जी दहशत होती पूर्वी ऑस्ट्रेलियाची, ती सगळं आज नामोनिशाण करून टाकलं. कारण ग्रुप स्टेजमधून बाहेर पडणं, ती ही ऑस्ट्रेलियासारखी टीम अवघड होतं. जबरदस्त बॅटिंग केली श्रीलंकेवाल्याने. निशंकाची बॅटिंग आवडली राव. 52 बॉलमध्ये शतक केलं त्यानं. खूप चांगलं. वेल डन श्रीलंका.